जगातली समधी सुख तुम्हाला मिळू देत. ए रावसाहेब, चांगला भला मोठा आशीर्वाद दे. तुझ्यामुळे शक्य झाले ते. तर काय सुखापेक्षा आणखीन काय वेगळा चांगला आशीर्वाद असू शकतो? सुखी व्हा. थँक्यू दादा. खरंच तुम्ही आमच्यासाठी जे केलंय त्यासाठी शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला. चला, पुढच्या विधी आपल्याला करायच्या आहेत. तुम्ही सगळे 15 मिनिटात पुढच्या विधीसाठी तयार राहा. दादा चल आपण पण जाऊया. ते देण्याघेण्याच्या साड्याचं बघूया का जरा? हा चल चल, सगळं मानपान आहे ना, सगळं नीट. चल. पप्पू शेठ, तुमच्या मित्राचं काय इथून आता पाय निघायचं नाही असं दिसतंय. तुम्ही त्याला घेऊन जा आणि मस्त फ्रेश करून आणा. हा चालेल. ए चालेल. हो सारंग शेठ, हे फ्रेश वेगळं असतं आणि ते फ्रेश वेगळं असतं. चला खोलीमध्ये आवरायला चला. येतो येतो. अरे चेहरा असा fresh दिसला पाहिजे. चला 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 माझं निकम्मे आहात तुम्ही, निकम्मे. तुमच्या भरोशावरती हा प्लॅन केला होता मी. बरी वाट लावलीत तुम्ही. मला एक सांगा, ती पोरगी इथे कशी काय पोचली? पण दाजी कधी काय झालं? काय झालं? तुम्ही सगळे एवढ्या टेन्शन मध्ये का दिसताय? तुम्हाला तर आनंद मानायला पाहिजे ना. जे ठरवलं ते नाही घडलं, पण या घरात सून म्हणून जिचा खरा हक्क आहे तो तिला मिळालाच ना. तुम्ही सगळे एवढे शिकलेले आहात, पण शिक्षणाचा खरा अर्थ कोणालाच माहिती नाहीये. शिकलेल्या माणसाला समान वागणूक, समान दर्जा हे शिकवलेलं असतं. हे तुमच्यापैकी कोणाच मध्ये नाहीये. मला छोट्या मालकांच्या आयुष्यातून फेकून द्यायचा हा जो तुमचा हट्ट आहे, ते फक्त मी गरीब आहे म्हणून. मायावर डोंगऱ्या एवढा जो द्वेष करताना खड्या एवढं एकदा प्रेम करून बघितलं असतं तर तुम्हाला कळलं असतं. त्याच्या बदल्यात किती प्रेम मिळालं असतं सगळ्यांना. परत एकदा सांगते, मी इथं कोणासंगही भांडायला आले नाही. कारण कसं आहे ना, भांडून या घरात जागा मिळवता येईल,
पण माणसांच्या मनात नाही मिळवताय. मी माझ्यासोबत जे केलंय ना, ती चूक देवी आई पण माफ नाही करणार. तरी मी देवी आईला प्रार्थना करेन, तुमचे सगळे भोग माया वाटेला येऊ दे आणि मावं सगळं कर्म तुमच्या वाटेला जाऊ दे. अंबिका त्या तुम्ही जे चांगुलपणाचं नाटक का होईना जे करत होता ना, त्यांनी मी लय आनंदी होते हो. स्वर्ग 4 बोटा उरला होता मला, कारण मला कधीच वाटलं नव्हतं की हे सगळं एक नाटक असेल. पण तुम्ही हा कधीच विचार केला नाही की या सगळ्याचा घरच्या लोकांवर, छोट्या मालकांवर काय परिणाम होईल. समोरासमोर खरा राग दाखवलेला परवडतो. कुणी चांगुलपणाचं नाटक करतंय हे जेव्हा समोरच्याला कळतं ना, हे जास्त भयानक असतं. तू आता हळदीला जातेस, पण परत येताना आपला चेहरा पदराने पूर्ण झाकून घे. मला माहित आहे त्या गोदामाई ज्यांनी मला चेहऱ्यावर पदर घ्यायला सांगितला, चेहरा झाकायला सांगितला, मीच तयार केलेल्या एक बाई होत्या. हो मावा जाऊ द्या, आजीचं मोठ्याईचंही जाऊ द्या. आर्याला बाजूला बघितल्यावर तुमच्या लेकाचं काय झालं असतं याचा तरी विचार करायला हवा होता. तुमच्या या फसवणुकीनंतर ते आर्याताईला सहज स्वीकारतील असं तुम्हाला वाटलं तरी कसं? त्याची तू नको काळजी करू, त्याचं काय करायचं ना ते आमचं आम्ही बघितलं असतं. वय मी त्यांना सत्य सांगितल्यावर ते काय करतील याचा विचार केलाय का?